नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये. तर तुम्ही पाहिलं असेलच की आपण मारी बिस्किटपासून आईस्क्रीम बनवणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं छान हे आईस्क्रीम तयार होतं. उन्हाळा सुरू झाला की मुलंच काय हो तर आपण मोठ्यांनाही आईस्क्रीम खायची खूप इच्छा होते. तर आज आपण मारी बिस्किटपासून आईस्क्रीम बनवणार आहोत. तर बघा इथे एक 10 रुपयाचा मारी बिस्किटचा पुडा घेतलेला आहे. 10 रुपयाचा जो छोटावाला पॅकेट येतो ना तोच घेतला आहे मी. त्यानंतर इथं आपल्याला दूध लागणार आहे. इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता, गाईचं किंवा म्हशीचं. तर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. आता अर्धा लिटर दुधापासून 1 किलोभर आईस्क्रीम तयार होतं. तुमचा विश्वास बसणार नाही, तुम्हाला दाखवते. व्हिडिओच्या शेवटी बघा तुम्ही. इथं बिस्किट घेतलेत बघा मारी गोल्डचे मी 1 पॅकेट. आणि जे आपण दूध आता कढईमध्ये ओतलेलं आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचे. दुधाला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक. कढईच्या बाजूला जे दूध चिटकतं ना तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची. आता दूध गरम झालं की आता यामध्ये आपण बिस्किट घालणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बिस्किटचे बारीक तुकडे करूनही बिस्किट घालू शकता दुधामध्ये, किंवा मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करूनही घालू शकता. तर इथे बघा मी सर्व बिस्किट दुधामध्ये घालून घेते. उन्हाळा सुरू झाला म्हटलं की मुलांचं सारखं सुरू होतं की आईस्क्रीम खायचं आहे. माझ्याकडे तर रोज मुलांची फरमाईश असते की आईस्क्रीम खायचं आहे. मी घरीच आईस्क्रीम बनवते. आईस्क्रीमचे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तर आपल्याला हे गरम दुधामध्ये ना बिस्किट पूर्णपणे विरघळू द्यायचं आहे. पूर्णपणे हे बिस्किट आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे बिस्किटचं आईस्क्रीम जर बनवायचं असेल ना तर खूप सोपं आहे. अगदी कमी साहित्यांमध्ये जे आपल्या घरामध्येच सामान असतं ना त्यामध्येच हे आईस्क्रीम बनवलं जातं. तर इथे बघा हे मी पूर्णपणे वितळून घेतलेले आहेत बिस्किटं. तर दुधामध्ये बघा हे मिक्स झालेले आहेत पूर्ण. इथे गॅस चालूच आहे, गॅस बारीक केलेला आहे मी. आपले बिस्किट पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेले आहेत दुधामध्ये. आता की नाही आपण यामध्ये थोडासा फूड कलर घालणार आहोत. तुमच्याकडे जर असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. मी थोडासा येलो कलर घालते म्हणजे छान आपल्या आईस्क्रीमला कलर येईल. ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. माझ्याकडे होता म्हणून मी घातलेला आहे. बघा या ठिकाणी की नाही बघा कलर घातल्यामुळे किती छान असं आपलं कलर आलेला आहे. तर इथे बघा मस्त असं मिक्स करून घेते मी. कढईच्या बाजूला जे दूध आपलं चिटकलेलं असतं ना तेही काढून घ्यायचं आहे पूर्ण. आणि आता छान असं मिक्स करायचं आहे. आता की नाही आपण आपल्या आईस्क्रीमला छान असं फ्लेवर येण्यासाठी वेलची पूड घालणार आहोत. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर ते तुम्ही घालू शकता. माझ्याकडे इसेन्स होतं पण म्हटलं नको, प्रत्येकाकडे असतं नसतं म्हणून मीही वेलची पूडच घातलेली आहे. वेलची तर प्रत्येकाच्या घरात असते, त्यामुळे तुम्ही व्हॅनिला इसेन्स असेल तर घाला 2-3 थेंब, नसेल तर वेलची पूड घाला. त्यानंतर इथे बघा मी 1 कप साखर घेतलेली आहे. 1 कप साखर मी मोजून घेतली होती. बरोबर 1 वाटी साखर भरली होती. माझी मीडियम साईजची वाटी आहे. खूप जास्त गोडही करायचं नाही कारण की ऑलरेडी आपले बिस्किट गोड असतात. त्यामुळं मी 1च कप साखर घेतली आहे. आता की नाही या ठिकाणी बघा अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे मी. ही क्रीम 1 कप मी आता ह्या बॅटरमध्ये घालून घेते आहे. अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही 1 कपभर दुधावरची साई घालू शकता. 1-2 दिवस साई साठवून ठेवायची आणि ती आपण आईस्क्रीममध्ये घालणार आहोत. तर तुम्ही कुठलीही अमूलची किंवा कुठल्याही ब्रँडची फ्रेश क्रीम वापरू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. तर बघा इथे मस्त असं आपण क्रीमही घालून घेतलेली आहे. याला छान मिक्स करून घेऊयात. छान असं ह्याला आपण आता 5 मिनटं मस्त गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. मस्त शिजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. पूर्णपणे आपली ही क्रीम वितळलेली आहे. आता की नाही आपण गॅस बंद करून देऊयात. आणि ना हे जे बॅटर आहे ना आपलं ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि बॅटर थंड व्हायला ठेवते. अगदी 50 रुपयामध्ये आपण 1 किलोभर आईस्क्रीम बनवू शकतो. इतकं छान हे आईस्क्रीम तयार होतं. याला की नाही आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
हे की नाही आपल्याला पूर्ण थंड झालं की मिक्सरला याला आपण आता फिरवून घेणार आहोत 4 ते 5 मिनटं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे. बघा हे पूर्ण थंड झालेलं आहे आपलं. थंड झाल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा. तर याला की नाही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 मिनटं आपण छान असं फिरवून घेणार आहोत. म्हणजे आपलं छान असं बॅटर एकदम स्मूथ तयार होतं. बघू शकता इथे किती छान एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. तर आता आपण की नाही हे जे बॅटर आहे ना ते पॅक डब्यांमध्ये ठेवणार आहोत. इथे माझ्याकडे 2 छोटे छोटे बाउल आहेत काचेचे, त्याला झाकणं आहेत म्हणून मी यामध्येही काढून घेते थोडंसं. आणि पॅक झाकण लावून आपल्याला हे फ्रीजरला ठेवायचं आहे. हे बॅटर ज्यावेळेस आपण फ्रीजला ठेवतो ना त्यावेळेस पॅक झाकूनच ठेवायचं आहे आपल्याला. आता की नाही मी एक डब्बा आहे स्टीलचा, त्यामध्ये हे राहिलेलं बॅटर ओतून घेते आणि आपल्याला हे फ्रीजरला मी ठेवून देते. मी हे रात्रभर फ्रीजरला ठेवणार आहे म्हणजे छान आपला आईस्क्रीम सेट होईल. तर बघा हे मी रात्रभर फ्रीजरला ठेवते आता. खूप छान आणि अगदी चवीला तर खूप मस्त हे आईस्क्रीम तयार होतं. तुमचा विश्वासही बसणार नाही इतकं मस्त हे आईस्क्रीम तयार होतं. बघा हे मी आता रात्रभर फ्रीजरला ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मी सकाळी बघा हे तुम्हाला दाखवते आपलं आईस्क्रीम किती मस्त सेट झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही परफेक्ट असं आपलं हे आईस्क्रीम सेट झालेलं आहे. याला आता मी काढून दाखवते तुम्हाला. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा आपलं हे मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. कुणाला विश्वासही बसणार नाही की हे आपण बिस्किटापासून आईस्क्रीम बनवलेलं आहे. इतकं छान इतकं स्मूथ असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. असं वाटतं की आपण विकत आईस्क्रीम आणलेलं आहे. तर बघा तुम्ही किती छान एकदम परफेक्ट असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. विश्वाससुद्धा बसणार नाही की तुमचं हे बिस्किटापासून आपण हे आईस्क्रीम तयार केलेलं आहे. तर मस्त असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघा मारीगोल्ड बिस्किटपासून. तर नक्की तुम्ही हे आईस्क्रीम बनवून बघा. कमीत कमी खर्चामध्ये मस्त असं आईस्क्रीम हे तयार होतं, तेही घरच्या घरी. कुणालाही बनवता येईल इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर बघा तुम्ही मस्त आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. विकत जर तुम्ही हे आईस्क्रीम आणायला गेलात तर 200 ते 250 रुपये आपल्याला मोजावे लागतात. इतकं महाग हे आईस्क्रीम मिळतं बाहेर. बरोबर 1 किलोच्या आसपास हे आईस्क्रीम तयार झालेलं होतं माझं. तर मस्त असं आपलं बघा बिस्किटापासून आईस्क्रीम तयार केलेलं आहे आपण. थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते मी, पिस्ता आणि रोज पेटल्स. ऑप्शनल आहेत, घालायचं असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. मस्त आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही बघा तुम्ही. वाटतंय की नाही की बाहेरूनच आपण हे आईस्क्रीम विकत आणलेलं आहे, पण नाही, हे आईस्क्रीम आपण घरी बनवलेलं आहे. कुणाचाही विश्वास बसणार नाही की इतकं छान हे आईस्क्रीम घरी तयार होतं. तुम्ही एकदा हे आईस्क्रीम घरी बनवून बघा म्हणजे तुमचा विश्वास बसेल की आपण बिस्किटापासून आईस्क्रीम बनवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.